नमस्कार मित्रांनो, आज आपण एका गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत. म्हणजे काय, जेव्हा लहान मुलांचे पॅरेंट्स आमच्याकडे येतात, आई वडील जेव्हा आमच्याकडे येतात, तेव्हा त्यांची आपल्या किड्स बद्दलच्या काय अपेक्षा असतात किंवा किड्स बद्दलच्या तक्रारी काय असतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्या छोट्या छोट्या तक्रारी पण भविष्यातल्या त्या वाढत जाणाऱ्या तक्रारींची कुरकुर कशी कमी करता येईल आणि याच्यावर काही सोल्युशन आहे का, ते आज आपण इथे बघणार आहोत. लहान मुलांचे पॅरेंट्स जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा वय वर्ष 1 ते 16 पर्यंत त्यांच्या तक्रारी अशा असतात. म्हणजे ते डॉक्टरांना म्हणतात की डॉक्टर, माझा मुलगा खातच नाही, डॉक्टर, माझ्या मुलाचं वजन वाढतच नाही, डॉक्टर, माझ्या मुलाला भूकच लागत नाही, तो एका जागेवर बसतच नाही, त्याचं अभ्यासामध्ये लक्षच नसतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूपच कमी आहे, किंवा तो किरकिर जास्त करतो, त्याचा घरामध्ये आल्यानंतरचा चिडचिडेपणा जास्त आहे. त्याचबरोबर वाचतो तर खरं, स्टडीला बसतो तर खरं, पण त्याला 5 मिनिटांनंतर विचारल्यानंतर काय वाचलं ते समजतच नाही. म्हणजे त्याची ग्रास्पिंग कॅपॅसिटी आहे तर खरी, पण स्मरणशक्तीच नाहीये. म्हणजे तो असं होतं की पेपरला गेल्यानंतर ब्लँकच होतो, किंवा त्याला कसं बोलायचं, कधी काय बोलायचं हे समजतच नाही, किंवा त्याला बोलता पण येतं पण वाचलेलं लक्षातच राहत नाही, त्यामुळे काय बोलायचं ते समजतच नाही, किंवा ऑन स्टेज गेल्यानंतर, स्टेजवरती गेल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स खूपच बॅड असतो. म्हणजे त्याला शब्दच फुटत नाहीत बोलायला. ह्या सगळ्या तक्रारींवरती खरंच सोल्युशन आहे का? किंवा आजपर्यंत पॅरेंट्सला असं शंका असते की एवढ्या सगळ्या आपल्या लहान मुलाच्या तक्रारी तर आहेत, पण खरंच याच्यावरती सोल्युशन आहे का? माझा मुलगा खूपच जास्त ऍक्टिव्ह आहे, खूप जास्त ओव्हर स्मार्ट आहे, पण मग त्याला अभ्यासासाठी बसण्यासाठी, एका ठिकाणी बसवण्यासाठी, एका ठिकाणी तो जास्त वेळ कसा बसेल याच्यासाठी काही औषधं, काही सोल्युशन असतं का? तर हो, या सर्वांसाठी सोल्युशन, औषधं आहेत. डॉक्टर, माझ्या मुलाची उंचीच वाढत नाहीये, माझ्या मुलाचं वजनच जास्त आहे, तो घरात आल्यानंतर सारखा खायला मागतो, कितीही खायला दिलं तरी त्याचं पोटच भरत नाही, किंवा सतत चिडचिड करतो, सतत पायही आपटत असतो, किंवा खूप जास्त रागीट बनत चाललेला आहे, किंवा खूप जास्त बोलायला लागलेला आहे, तो म्हणजेच खूप जास्त नको त्या गोष्टी बोलायला लागलेला आहे. तर या सर्वांसाठी सोल्युशन आहे का? माझ्या मुलाचं पोटच साफ होत नाहीये, किंवा तो खाऊनही त्याचं पोट बिघडलेलं असतं, किंवा त्याने कितीही आहार घेतला तरी सुद्धा ते पचत नाहीये, त्याला डायजेस्ट होत नाहीये. डायजेस्ट करण्यासाठी लगेचच काही मेडिसिन्स आहेत का? किंवा त्याने अन्न खाल्लं, अन्न घेतल्यानंतर लगेच उलटी काढतो. म्हणजेच या सर्वांसाठी काही तुमच्याकडे औषधं आहेत का? हे सर्व प्रश्न पॅरेंट्सचे आपल्या वय वर्ष 1 ते 16 पर्यंतचे असतात. त्याचबरोबर स्किन, हेअर, नेल्स, मुली असतील तर मुलींच्या बाबतचा पिरियड्सचा प्रॉब्लेम, म्हणजे आणखीन पिरियड्स आलेलीच नाहीये, किंवा पिरियड्स आलेली आहे पण त्या कंटिन्यू झालेल्या नाहीये, हे सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन आज आपण डिस्कस करणार आहोत. माझ्या मुलाची वजन वाढावं याच्यासाठी, उंची वाढावं याच्यासाठी, ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढावी याच्यासाठी, आकलन क्षमता वाढावी याच्यासाठी, त्याचा डल असेल तर ऍक्टिव्हनेस वाढावं याच्यासाठी, त्याचबरोबर त्याचं कॉन्सन्ट्रेशन सुधारावं याच्यासाठी खूप रहस्यमय गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे रहस्यच आहे. हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेद सायन्सने सांगितलेली ही रहस्याची गोष्ट अशी आहे की तुमच्या या सर्वांचं सोल्युशन म्हणजेच सुवर्ण प्राशन संस्कार.
जो आयुर्वेदामध्ये पुष्य नक्षत्रावरती गुरु पुष्यामृत योग जेव्हा असतो त्यावेळेस सुवर्ण प्राशन संस्कार सांगितलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, प्रिव्हियस स्टडी जो काही झालेला आहे, रिसर्च जो काही झालेला आहे तो एकदा चेक करा. आपल्या जवळील आयुर्वेद कन्सल्टंटकडे जाऊन कन्सल्ट करा त्यांना. आणि हा सुवर्ण प्राशन संस्कार काय असतो बरं, मला माझ्या मुलाला आजपासूनच सुरू करायचा आहे हे त्यांना सांगा. यामुळे तुमचे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. असा हा एकमेव सुवर्ण प्राशन संस्कार वय वर्ष 1 ते 16 पर्यंत तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये देऊ शकता आणि हा खात्रीशीर उपाय आहे. डॉक्टर, हे जे काही तुम्ही सुवर्ण प्राशन संस्कार वगैरे बोलता आहात त्यामध्ये आहे काय आणि कंटेंट काय आहेत, म्हणजे ते घातक तर नाहीत ना, किंवा त्याचे काही साईड इफेक्ट तर नाहीत ना? तर हे आपण जाणून घेऊया. सुवर्ण प्राशन संस्कार एकदम सेफ आहे. तो वय वर्ष तुम्ही अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते वय वर्ष 1 वर्ष 16 वर्षापर्यंत हमखास देऊ शकता आणि त्याचे साईड इफेक्ट्स बिलकुलच नाहीयेत. सुवर्ण प्राशन संस्कारामध्ये म्हणजे काहींनी ड्रॉप्स बनवलेले असतात, तर त्याचबरोबर काही लोक साटन देतात. म्हणजेच काय, तुमचा घरगुती मध, तूप, त्याचबरोबर ब्राह्मी, जटामांसी, यामध्ये ब्राह्मी, शतावरी, शंखपुष्पी, जटामांसी यासारख्या असंख्य वनस्पती ऍड केलेले असतात आणि ते घेण्यास एकदम सोपं आहे बरं का. म्हणजे याचं कंपाऊंड तयार करून काहींनी याचे ड्रॉप्सही बनवले आहेत. म्हणजे एक बूंद जिंदगी के लिए, तसंच एक ड्रॉप तुमच्या लहान मुलांच्या भविष्यासाठी उज्ज्वल करणारा आहे. यामध्ये प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, त्याचबरोबर लहान मुलांची वजन, उंची, फेअरनेस, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ही औषधी काम करतात. तुम्हाला तर माहितीच आहे, ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामांसी ह्या वनस्पती आजच नेटवरती सर्च करा. त्या तुमचं कॉन्सन्ट्रेशन तर वाढवणाऱ्या आहेतच, त्याबरोबर ग्रास्पिंग कॅपॅसिटी, तुमची आकलन क्षमता, त्याचबरोबर तुमची बौद्धिक पातळीचा विकास करणारी आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला तुम्ही न चुकता वय वर्ष 16 पर्यंत अगदी निसंकोचपणे कॉन्फिडंटली हे ड्रॉप्स देत चला. तर ज्या पॅरेंट्सला सुवर्णप्राशन संस्काराबद्दल, ड्रॉप्स बद्दल शंका आहेत, त्या पॅरेंट्सनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे. किंवा तुम्हाला जर हे ड्रॉप्स तुमच्या सिटीमध्ये उपलब्ध नाही झाले तर तुम्हाला कुरिअर करता येऊ शकतात. तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही ते मागून घेऊ शकता. लहान मुलांवरती ॲज अ पॅरेंट्स तुमचा एवढाही दबाव नको आहे की त्याचे छोटे प्रॉब्लेम्स त्याला त्याच्या डेली रेग्युलर लाईफमध्ये छोटे येणारे प्रॉब्लेम्स तो शेअर करू शकत नाहीये. त्यासाठी ओपन कम्युनिकेशन पाहिजे तुमचं. ओपन कम्युनिकेशन जेव्हा राहील तेव्हा थोडंसं पोटात दुखतंय माझ्या आज, थोडासा ताप आल्यासारखं वाटतोय मला आज, किंवा मला आज स्कूलला जायची इच्छाच नाहीये बिलकुल, मला आज खूप खेळायचं आहे, हे तो मनसोक्तपणे तुम्हाला शेअर करू शकतो आणि बोलू शकतो. लहान मुलाचं कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी, तो स्टडीसाठी एका ठिकाणी बसण्यासाठी त्याची स्टडी रूम ही वैविध्यपूर्ण किंवा अट्रॅक्टिव्ह वस्तूंनी, किंवा हे पॉसिबल नाही प्रत्येकासाठी खरं तर, पण वातानुकूलित असावी. म्हणजे हवा किंवा सनलाईट असेल, किंवा एकंदरीत क्लायमेट प्रफुल्लित करणारं असावं,
फ्रेश असावं, ह्या गोष्टी लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर एकदम छोटी गोष्ट आहे बरं काही, पण पॅरेंट्सने लहान मुलांसमोर भांडू नये. त्याचबरोबर खूप जास्त मोठ्या गोष्टी लहान मुलांसमोर बोलू नयेत, डिस्कस करू नयेत. म्हणजेच त्यांना नको त्या गोष्टी नको त्या वयात समजायला नको आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना कधीही मोठ्याने ओरडून बोलू नये, किंवा तुम्हाला एखादी खूप जास्त महत्वाची गोष्ट सांगायची आहे तर ती ओरडून सांगू नये, त्याला समजून सांगता आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. बुद्धीची देवता कोण आहे बरं? तर श्री गणेशा. हो, बुद्धी देणारा श्री गणेशा सांगितलेला आहे, म्हणजेच आपला गणपती बाप्पा. म्हणूनच घरातील क्लायमेट शांततापूर्ण राहण्यासाठी गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष हे याच्या कॅसेट्स पण मिळतात बरं का. येत नसेल तर कॅसेट्स लावाव्यात किंवा त्या लहान मुलांना शिकवाव्यात, की जेणेकरून ह्या अथर्व शीर्षाचे फायदे प्रचंड आहेत. त्यांचं कॉन्सन्ट्रेशनही सुधारेल आणि जो त्यांचा प्रोनाउन्सिएशन आहे म्हणजेच मराठी प्रोनाउन्सिएशन सुधारेल. त्याचबरोबर एक कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटीही याने वाढते बरं का. ही आहे ना रहस्याची गोष्ट. दुसरी रहस्याची गोष्ट ही आहे, एक प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आहे. लहान मुलांसाठी प्रचंड फायदेशीर आहे. आजपर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये जे मुलं माझ्याकडे येत गेले की जे फेल झालेले आहेत, 9वी मध्ये फेल झालेला आहे, 8वी मध्ये फेल झालेला आहे, किंवा लक्षातच राहत नाहीये, कॉन्सन्ट्रेशन सुधारतच नाहीये, अशा सर्व मुलांनी लक्षात घ्या. त्याचबरोबर मी म्हणेल की जे स्पर्धा परीक्षा करतायत, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत, किंवा जे मुलं डिप्रेशन मध्ये आहेत, सतत मनामध्ये नको ते विचार येत आहेत, त्या सर्वांनीच आजपासून प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ऐकायला सुरुवात करा. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जनरेट होते आणि ते पॉझिटिव्ह मॉलिक्युल्स एक क्लायमेट क्रिएट करतात तुमच्या सभोवती, आणि तुमचं एक मानसिक जे मन आहे, मानसिकता चेंज होऊन तुमची आकलन क्षमता आणि कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. एक मन तुमचं एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागतं आणि मानसिक शांतता त्या व्यक्तीला मिळते. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती अभ्यासाच्या डिप्रेशन मध्ये असेल किंवा घरातले काही प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये असेल, तरी सुद्धा त्या मुलाला एक मनशांती नावाची जी गोष्ट आहे ना, की जी विकत मिळत नाही, ती मनशांती तिथे मिळेल. ज्या व्यक्तीला स्पिरिच्युअल लेवलवरती काम करायचं आहे किंवा आध्यात्मिक लेवलवरती पुढे जायचं आहे, त्याची पहिली पायरी आहे कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच मला स्वतःला समजून घेणं. म्हणजेच त्यासाठी एक खूप मस्त एक्सरसाइज सांगितलेला आहे हजारो वर्षापूर्वी, तो म्हणजे त्राटक, सेल्फ कॉन्सन्ट्रेशन असं म्हणूया त्याला. तो कसा करायचा आहे, काय करायचं आहे हे तुम्हाला नेटवरती सर्च केल्यानंतर मिळेलच. पण ओंकार गुंजन त्राटकामधून केल्यास तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल भरपूर वाढते बरं का. त्याचबरोबर तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी ही याने वाढते. तर हे करायला विसरू नका. ओंकार गुंजन करणं हे खरं तर खूपच सोपी गोष्ट आहे, पण मी एकदम शॉर्टली इथे सांगणार आहे. तुम्हाला गुगल सर्च केल्यावरती खरं याची सगळी प्रोसिजर डिटेल्स मध्ये मिळणारच आहे. तरीही सांगते, श्वास घ्यायचा आहे, ओंकार म्हणायचा आहे, तुमच्या हाताची अशी मुद्रा हवी आहे, असं बसायचंय मांडीवरती हात ठेवून, आणि
श्वासावरती कंट्रोल राहील. म्हणजे फक्त तुम्हाला डोळे झाकून एका ठिकाणी लक्ष केंद्रित करून ओम श्वासाबरोबर म्हणायचं आहे. आणि आपला श्वास जोपर्यंत टिकतो आहे तोपर्यंत ओंकाराचं गुंजन करून तो श्वास जिथे आता माझा टिकत नाहीये श्वास, मला श्वास सोडून द्यायचा आहे, तोपर्यंत ओंकार म्हणत राहायचं आहे. याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि मानसिक शांतता मिळायला मदत होईल. ही लहान मुलांसाठीच, त्याचबरोबर मोठ्यांसाठीही कॉन्सन्ट्रेशन लेवल सुधारणारी गोष्ट, रहस्य आज तुम्हाला इथे सांगितलेलं. मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर 12 वर्षाच्या पुढे मुलींना पिरियड्स यायला लागतात. तेव्हा त्यांनी आपली रक्ताची पातळी व्यवस्थित आहेत ना, शरीरामध्ये थोडेफार हार्मोनल चेंजेस होत असतात, मुलींची चिडचिड होत असते किंवा त्यांचं अचानकपणे वागणं बदलतं किंवा खूप जास्त प्रमाणात राग येत असतो किंवा त्या अबोल होऊन जातात. यासाठी त्यांचं पॅरेंटशी एक संवाद असणं किंवा कम्युनिकेशन स्किल असणं, दोघांमधला दुरावा कमी करणं हे इथे महत्वाचं आहे. हा रोल खूप चांगलं काम करतो. आईने मुलीला सगळ्या गोष्टी पिरियड्स बद्दलच्या संकोच न करता सांगाव्यात. त्याचबरोबर मुलींनी कंटिन्युअसली सूर्यनमस्कार केले, डेली 4 ते 5 सूर्यनमस्कार केले आणि रक्तवाढीसाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजेच खजूर खाणं, मनुका खाणं, काळे मनुके खाणे किंवा डाएट मधल्या बऱ्याच गोष्टी खाण्यास सुरुवात केली तर तुमचा हा पिरियड्स येण्याचा प्रॉब्लेम आणि वरील कॉन्सन्ट्रेशन सुधारण्यासाठीच्या ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही केल्यात तर पिरियड्समुळे येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सर्वांवरती तुम्ही निश्चितच मात करू शकता.